श्री गणेश अंबा सद्गुरु बाळकृष्णाय नमः. अखंड मंडलाकारं व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या श्री गुरुने हे सर्व चराचर विश्व व्यापून टाकले आहे, भिन्नपणा वेगळेपणा कोठेच नाही, व ज्यांनी तत् म्हणजे ते शाश्वत ब्रह्म परमात्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला, त्या श्री गुरूंना नम्रपणे शिरसाष्टांग नमस्कार असो. प्रवचन क्रमांक 8. आषाढी एकादशी चातुर्मास आरंभ. आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे जगातील सर्व ज्ञानी पुरुषांनी जगासमोर जे ज्ञान मांडले आहे ते व्यासांच्या मुखातून आलेले आहे. म्हणून महर्षी व्यास हे सर्व जगाचे गुरु आहेत. म्हणून या मंगलमय पवित्र दिवशी व्यास पूजा केली जाते. व तसे ज्या गुरूंनी आपल्याला सत्य व शाश्वत जीवन जगण्याचा मार्ग दाखवून आयुष्याचे कल्याण केले, यासाठी कर्तव्य म्हणून शिष्याने या दिवशी अशा श्री गुरूंचे पूजन करावे व गुरूंच्या उपदेशाचे स्मरण करावे. गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथाचे पूजन करून वाचन करावे व त्या प्रित्यर्थ जे जमेल तेवढे त्यांना दान अर्पण करावे. श्री गुरु साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि साक्षात परब्रह्म परमेश्वर अशा श्री गुरूंना साष्टांग दंडवत असो. या दिवशी संन्यास व्रत घेतलेल्यांचा चातुर्मास आरंभ होतो. व्यास पूजन करून संन्यासी एका ठिकाणी 2 महिने निवास करतात. श्रावण वद्य अष्टमी श्रीकृष्ण जयंती. या दिवशी उपवास केल्याने सर्व एकादशा केल्याचे फळ मिळते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. वसुदेव पुत्र ज्याने कंस चारून या दुष्टांना मारले व देवकी मातेला परमानंद देणारे भगवान श्रीकृष्ण जगाचे गुरु होत. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवंताचे 10 अवतारापैकी श्रीराम श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. आपल्या जीवनामध्ये हे 2 महत्त्वाचे आदर्श आहेत. उत्तम राज्याला रामराज्य असे म्हटले जाते. श्रीकृष्ण जयंती भारतात सर्वत्र विशेष करून गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण हे उत्तम राजनीतिज्ञ, भक्त, सेवक, उत्तम सुपुत्र होते. त्यांचे दैनंदिन आचरण म्हणजे सदाचाराचा आदर्शच होय. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या 4ही आश्रमातील नियम पाळून व त्याप्रमाणे आचरण करून सर्व कर्तव्ये श्रीकृष्णाने पूर्ण केली. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे एक न कळणारे गूढ असून व त्यांनी गोप गोपीबरोबर केली रासलीला हे एक गुह्यतम शास्त्र सर्वांना समजणे कठीण आहे. कारण भगवान श्रीकृष्ण हे ते ठिकाण सूर्य, चंद्र, अग्नी प्रकाशित करू शकत नाही अशा परमधाम येथे निवास करतात. मानवी जीवन म्हणजे काय व ते कसे सफल करावे याचे जीवनशास्त्र सांगणारी ही भगवद्गीता शास्त्रीय श्लोकामध्ये अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी साक्षात आपल्या मुखाने सांगितली. या गीतेचे महात्म्य परदेशातील लोकांना सुद्धा समजले आहे व गीतेचे सर्व भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्यावेळी धर्माला उतरती का लागते, अधर्म वाढतो, त्या त्यावेळी मी जन्म घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. भगवद्गीता अध्याय 4 आणि श्लोक 8. सात्विक साधूजनांच्या संरक्षणासाठी, दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करण्यासाठी, धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. परंतु कलियुगामध्ये भगवंताचा निस्सीम भक्तच आपल्या कर्तृत्वाने हा सनातन मानवता धर्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अहोरात्र करीत असतो. श्रीकृष्ण वद्याष्टमीला या दिवशी मथुरेच्या बंदीशाळेमध्ये देवकीच्या पोटी मध्यरात्री श्रीकृष्णाने जन्म घेतला. पिता वसुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोचते केले. त्यामुळे रात्री 12 वाजता गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्यापूर्वी कृष्णाची जन्मकथा वाचावी. दुसऱ्या दिवशी गोपालकाला करावा. पूजेच्या वेळी नाममंत्राने 108 तुळशीपत्रे किंवा फुले अक्षता व्हाव्यात. भाद्रपद श्रीमद भागवत सप्ताह यामध्ये वाचन आरंभ करून 7व्या दिवशी पौर्णिमेला जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण यांची गुरुसेवा म्हणून सांगता करावी. आश्विन शुद्ध दशमी विजयादशमी या 3.5 मुहूर्तापैकी हा तिसरा शुभमुहूर्त असल्याने या दिवशी श्रीगुरूंचे यथाशास्त्र पूजन करावे. अन्न पाणी वस्त्र इत्यादी यथाशक्ती अर्पण करावेत व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आश्विन वद्य गुरुद्वादशी या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करून मुलांच्या शिक्षण आरंभ होत असतो. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय संपादन केला तो याच दिवशी. रावणाची 10 शिरे हरण केली म्हणून दशहरा व पुढे दसरा असे नाव पडले. अष्टभुजा दुर्गा देवीने प्रतिपदा ते दशमीपर्यंत युद्ध करून दुष्ट राक्षस महिषासूर यास ठार केले. या विजयामुळे याला विजयादशमी असेही म्हणतात. पांडवांचा अज्ञातवास संपला म्हणून याच दिवशी शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे त्यांनी बाहेर काढली व शमी वृक्षाचे पूजन केले. सरस्वती पूजन म्हणून ग्रंथ पोथ्या यांचे पूजन श्री सरस्वती नमः असे म्हणून करावे. सायंकाळी आपट्यांची पाने इष्टमित्रांना वाटून सोने लुटावे. घरी आल्यावर बहिणीकडून ओळून घ्यावे. पतीने पती सोवाळावे. त्यानंतर आश्विन वद्य गुरुद्वादशी सायंकाळी वासरासह गायीची पूजा करून गाईला गूळ बाजरी खावयास देतात म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी किंवा वसुबार असेही म्हणतात. दीपावलीचा हा पहिला दिवस असून या दिवशी आकाशदेवाची पूजा करून तो लावण्यात येतो. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. अन्नकूट म्हणून अन्नाच्या ढिगावर गोपाळकृष्ण ठेवून त्यांची पूजा करावी. गाय म्हणजे लक्ष्मी व खोंड म्हणजे कुबेर समजून त्यांची पूजा करावी. आपल्या बिंबीभोवती 3.5 टोळ असलेली कुंडलिनी जगदंबा शक्ती असल्याने या दिवशी श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांनी मस्तकावर हात ठेवताच कुंडलिनी शक्ती जागृत होते. म्हणून या दिवशी श्रीगुरूंची पूजा करावी. मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंती हे एकादशी व्रत केल्याने पापनाश व मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी श्रीकृष्ण चरित्र व गीता पठण करावी. कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते
तो दिवस मार्गशीर्ष एकादशीचा. अर्जुनाने युद्धासाठी उभे राहिलेले आपले सर्व आप्त स्वकीय पाहिले आणि रथातून खाली उडी मारून शस्त्र खाली ठेवले. तो म्हणाला, या स्वजनांना पाहून माझे हातपाय असे गळून पडत आहे, सर्वांगाला कंप सुटत आहे. या युद्ध भूमीवर विजयाची, राज्याची किंवा इतर सुखाची इच्छा मला नाही. यांना मारून माझे कल्याण होईल असे मला वाटतच नाही. हे सर्व माझे आचार्य, वडील, मुले, मामे, आजे, सासरे, मेवणे, नातू युद्धासाठी उभे आहेत. मोहाने माझ्या बुद्धीला दुबळेपणा उत्पन्न झाला आहे व त्यामुळे मला काही सुचत नाही. शरण आलेल्या मला शिष्याला तो योग्य मार्ग दाखव. या दिवशी या ठिकाणी अर्जुनाने शिष्यत्वपद स्वीकारून भगवंताला गुरु केले व तेव्हापासून भगवंताने शिष्य अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात केली. श्री भगवान वाच, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासुष्व नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुना, शोक करण्यास योग्य नसलेल्या गोष्टीचा तू शोक करीत आहेस आणि ज्ञानाचा गप्पा मारतोस. अरे ज्ञानी पुरुष मेलेल्यांचाही व जिवंत असलेल्यांचाही शोक करीत नाहीत. म्हणजे ज्ञानाला मरणे व जिवंत ह्या गोष्टी सारख्याच असतात. गोपाळ कृष्ण भगवान की जय.